मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रंगशारदा सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत। मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आणि याच मेळाव्याकरता राज ठाकरे आता पोहोचलेले आहेत। राज ठाकरे आता आपल्या पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे काय बोलतात का, राज्यातल्या अनेक घडामोडी आहेत त्याबाबत राज ठाकरे नेमकं काय बोलणार, मंत्र्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्य देखील आपण गेल्या काही काळामध्ये पाहिलेली होती। याबाबत राज ठाकरे काही मुद्दे मांडणार का, त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे आता मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना देखील संबोधित करतील आणि ज्या वेळेला आगामी मुंबई महानगरपालिकेच्या वर मनसेचा झेंडा रोवायचाच या अनुषंगानं काय नेमकं आपल्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी काही वेळापूर्वीची दृष्ट ज्या वेळेला शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानावरून राज ठाकरे हे रवाना झालेले होते आणि बरोबर 11 वाजता या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि 10:55 राज ठाकरे हे आता रंगशारदा या सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार, काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं हा मेळावा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे हे गेल्या काही काळामध्ये सातत्यानं अनेक मंचावर देखील पाहायला मिळालेले होते। नुकताच उद्धव ठाकरेंचा वाढदिवस देखील झालेला होता। या वाढदिवसाला देखील शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेलेले होते। तर त्याआधी मराठीच्या मुद्द्यावरून जेव्हा संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं होतं त्यावेळेला देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसलेले होते। तेव्हापासूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता युती करणार, एकत्र निवडणुका लढणार का याबाबत मात्र अद्याप तरी सस्पेन्स असला तरी मात्र हे दोघं निवडणुका लढवू शकतात अशी चर्चा राजकीय जाणकारांना वाटते आहे। तशी चर्चा देखील राजकीय जाणकारांमध्ये होते आहे आणि अशातच आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा मेळावा पार पडतो आहे। गेल्या काही काळापासून निवडणुकीच्या अनुषंगानं मराठीचा मुद्दा जो आहे तो सातत्यानं राजकारणाच्या केंद्रस्थानी देखील असलेला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देखील हॉटेल असेल, काही आस्थापना असतील या ठिकाणी जाऊन मनसेच्या स्टाईलनं ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर केला जात नाही त्या ठिकाणी आंदोलनं केलेली होती आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पुन्हा आपल्या पक्षामध्ये नवसंजीवनी भरण्यासाठी गेल्या काही काळापासून सातत्यानं बैठका घेतलेल्या आहेत, काही बदल देखील केलेले आहेत। त्यानंतर आता हा मेळावा पार पडतो आहे।